जय हिंद, वंदे मातरम। तुम्ही बघू शकता आता माझ्यासमोर सर आलेले आहेत। मी आझाद मैदान तर गुलाम मैदान तर सोडलं, बाहेरच उभा आहे। हे बघा, हे गुलाम मैदान आणि इथूनच आता त्याच्या पहिले अजून माझा एक सैनिक आला ज्यांनी देशाची सेवा केली। त्यांचा परिवार कसा उद्ध्वस्त झाला आहे थोडक्यात सांगून द्या। आणि आपल्यासोबत आहे माताजी आहे, ताई आहे, दिदी आहेत। त्यांनी आमल्यासाठी मोठं सहकार्य केलं आहे। त्यांनी जेवणसुद्धा खाऊ घाललं आम्हाला सैनिकांना आणि ते म्हणे आम्ही पूर्ण तुझ्यासोबत राहू म्हणे चंदू, जितके सैनिक येतील त्यांचं सर्वांचं हे करू म्हणे। पण त्या पीडित जवानांना बी आम्ही सांगतो की आपल्यासोबत पूर्ण जनता आहे, आपण देशाचे रक्षक आहेत आणि हे माताजींनी आपला हा टाईम उचलला आहे। म्हणून तुम्ही बोला, काय म्हणता? आता आम्ही दिल्लीला पण गेलो होतो, पण दिल्लीला पण आमचं कोणी ऐकलं नाही। इथं आल्यानंतर इथं पण ते कोणी ऐकत नाही। इतकं म्हणजे हाल चालू आहे, कोणी नोकरी पण कोणी देत नाही सर्व्हिस फॉर डिसमिस असल्यानंतर। आणि ते पीपीओ मागतात, पीपीओ ज्याला पेन्शन असतात त्याला पीपीओ मिळते। एक सर्व्हिसमॅनचा कुठलाही दर्जा नाही आणि त्या डिस्चार्ज बुकवर डिस्चार्ज सर्टिफिकेटवर जे लिहिलेलं आहे ते एक्स आर्मी, मग तो एक्स कशाला टाकतात त्याच्यामध्ये? देशद्रोहीचा पूर्ण दर्जा दिला आहे त्यांनी देशद्रोहीचा दर्जा दिला आहे। इथं आतंकवादी होण्यापेक्षा आम्हाला कुठलाही चारा नाही आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण दखल नाही देत आहे आमच्यासाठी। आम्ही भारताचे नागरिक असून सुद्धा देशाचे रक्षण केल्यानंतर सुद्धा, आणि जे पाकिस्तानमधून येते तिला खूप म्हणजे सेवा केल्या जाते, तिला VIP ट्रीटमेंट दिल्या जाते। तुम्हाला केव्हा काढलं होतं? मला 2001ला त्यांनी आउट केलं आहे, मलाही माहिती नव्हतं ते। किती सर्व्हिस झाली होती? माझी 7.5 वर्ष सर्व्हिस झाली होती। 7.5 वर्ष। 4 दिवस लेट होतो मी फक्त। त्यांनी कुठलाही काटर गार्ड नाही दिला, चार्जशीट नाही बनवली, कुठलीही इन्क्वायरी न करता मला त्यांनी पोलिसला मी घेऊन गेलो वॉरंटनी, तरी पण मला त्यांनी आतमध्ये ठेवलं नाही। त्याला लेटर येईल असं सांगितलं पोलिसला आणि पोलिसला लिहून नाही दिलं, तर त्याच्यामध्ये तो पण आहे 4 दिवस जे ऑर्डर आला होता ड्युटीचा। परिवार काय? परिवार सगळा तुटलाय, कुठलाही परिवार नाही आहे। चला, काय हरकत नाही, आपण लढूया। संविधान आर्टिकल 21 आर्टिकल 16 काय सांगतो हेच आपण सरकारला गांभीर्याने दाखवून देऊ आणि जनता आपल्यासोबत आहे। भारत माता की जय, भारत माता की जय।